देशात जर गरिबी ही एकच जात असेल तर तुम्ही ओबीसी कसे? राहुल गांधींचा मोदींना सवाल. मग नरेंद्र मोदी पहिलं म्हणतात की ते ओबीसी आहेत. नंतर त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की ते भारतात एकच जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. असं असेल तर नरेंद्र मोदी मग ओबीसी कसे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना करणार असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं. नागपुरात काँग्रेसचा 139वा स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी असल्याचं म्हणाले होते. त्यांचं सरकार हे ओबीसी असल्याचं ते म्हणाले होते. मग त्यांना आम्ही विचारलं की त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत? त्यांच्या सरकारमध्ये किती अधिकारी ओबीसी अधिकारी आहेत? त्यानंतर ते म्हणाले की देशात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. मग असं असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसं काय म्हणता? नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की देश फक्त 90% लोक चालवतात. त्यामध्ये IAS अधिकारी आहेत ते संपूर्ण बजेटचं नियोजन करतात. मी त्यावर विचारलं की या 90% 90 लोकांमध्ये किती अधिकारी हे ओबीसी आणि दलित आहेत. त्यामधील फक्त 3 अधिकारी हे ओबीसी असल्याचं समोर आलं. मग हे कसलं ओबीसींचं सरकार? भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या असतील त्यामध्ये किती ओबीसी समाज, किती दलित आहेत हे सरकारनं स्पष्ट करावं. स्वातंत्र्यापूर्वी भारतात ब्रिटिशांचे राज्य आणि राजेशाही होतं. त्यावेळी राजा म्हणेल ते खरं अशी स्थिती होती. आताही तीच परिस्थिती आहे. कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही हा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे. अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली आहे. पूर्वी दलितांना स्पर्श केला जायचा नाही. ही RSSची विचारधारा आहे. आता देश त्याच मार्गावरून नेला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. हिंदुस्तान की सबसे बड़ी कंपनी 100-200 सबसे बड़ी कंपनी की लिस्ट निकालो, मुझे दिखा दो इनमें कौन सा ओबीसी है, कौन सा दलित है, कौन सा आदिवासी है. स्टेट की ब्यूरोक्रेसी में दिखा दो. आबादी आपकी 50%, दलितों की 15%, आदिवासियों की 12%. और भागीदारी आपकी कहीं भी नहीं. टॉप कंपनीज के नाम निकालो और मुझे दिखा दो इन कंपनियों में ओबीसी कहां बैठा हुआ है, दलित कहां बैठा है, आदिवासी कहां बैठा है. और ये सिर्फ मैं IAS की बात नहीं कर रहा हूं, हर फील्ड में यह हालत है. तो मैंने सवाल पूछा, मैंने कहा देखिए जाति जनगणना होनी चाहिए, देश को पता लगना चाहिए कि इस देश में ओबीसी कितने हैं. उसके बाद नरेंद्र मोदी जी के भाषण बदल जाते हैं. पहले अपने आप को ओबीसी कहते थे, मेरे भाषण के बाद कहते हैं हिंदुस्तान में तो सिर्फ एक जात है, वो भी गरीब. अगर हिंदुस्तान में सिर्फ एक जात तो आप ओबीसी कैसे बन गए. तो हमने निर्णय ले रखा है, जैसे ही हमारी सरकार आएगी, दिल्ली में आएगी, हम जाति जनगणना आपके लिए करके दिखा देंगे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.